नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज एक मराठी कविता ऐकूया. देणे समाजाचे. माणूस हा समाजप्रिय आहे. समाजात आपण राहतो म्हणून आपण सुरक्षित आहोत आणि आपली उन्नती होत असते. एकटा माणूस स्वतःची उन्नती करू शकत नाही. या समाजात आपण जन्मतो, वावरतो, जगतो, मोठे होतो. त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे अशी इच्छा असणे आणि तसे प्रयत्न आपण करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अशी कित्येक माणसं ते करतात. तशीच बरीच माणसं आहेत ज्यांना समाजाचे काही देणं घेणं नसतं. समाजातून त्यांना काय मिळतं, समाजामुळे त्यांना कोणते फायदे होतात, समाज काय गरजेचं आहे हे त्यांना वेळ आल्याशिवाय समजत नाही. तर आजच्या कवितेचा विषय तोच आहे, देणे समाजाचे. तर आपण आता कविता ऐकूया. मागील 2 कविता आणि आजची कविता हे बोल अंतरीच्या कविता संग्रह त्यातील आहेत. कवितेचा विषय आहे, शीर्षक देणे समाजाचे. जन्मासवे नाती जुळती नात्यामागून समाज. जन्मासवे नाती जुळती नात्यामागून समाज. जन्मलेला हरेक माणूस असे समाजाचा भाग. भले बुरे संस्कार घडवीत असतो समाज. भले बुरे संस्कार घडवीत असतो समाज. दखल प्रत्येकाच्या कामाची म्हणून घेई समज. दखल प्रत्येकाच्या कामाची म्हणून घेई समाज. चांगल्या कामाने आनंद तो समाज. चांगल्या कामाने आनंद तो समाज. कर्माने वाईट दुःखी होतो समाज. आपल्या कामाचं, आपल्याकडून काही चांगली वाईट कामं घडतात त्याचे प्रतिबिंब समाजात उमटतात. चांगल्या कामाने आनंद तो समाज. कर्माने वाईट दुःखी होतो समाज. सोडून समाज एकटा कुणी करू नये माझ. सोडून समाज एकटा कुणी करू नये माझ. किंमत असते तेव्हाच जेव्हा सोबत असतो समाज. किंमत असते तेव्हाच जेव्हा सोबत असतो समाज. अशा समाजाचे ऋण असते अनंत. अशा समाजाचे ऋण असते अनंत. देणे लागतो समाजाचे आपण निश्चित. अशा समाजाचे ऋण असते अनंत. देणे लागतो समाजाचे आपण निश्चित. स्वतःपुरता करू नये स्वार्थी विचार. स्वतःपुरता करू नये स्वार्थी विचार. मी माझे कुटुंब इतकाच नव्हे संसार. मी माझे कुटुंब इतकाच नव्हे संसार. समाजाच्या अडीअडचणी दूर कोणी करायचं. तेवढाच जर आपण विचार केला, मी आणि माझे कुटुंब, तर मग समाजाच्या अडीअडचणी दूर कोणी करायच्या, एक दुसऱ्या जखमा कुणी भरायच्या. समाजाच्या अडीअडचणी दूर कोणी करायच्या, एक दुसऱ्याच्या जखमा कुणी भरायच्या. समाज म्हणजे आपले घर, कुणी दुसरा कसं सावरेल. समाज म्हणजे आपले घर, कुणी दुसरा कसं सावरेल. तूच पाय मागे घेतलास तर दुसरा कसा धावेल. तूच पाय मागे घेतलास तर दुसरा कसा धावेल. समाज म्हणजे आपले घर, कुणी दुसरा कसा सावरेल. समाज म्हणजे आपले घर, कुणी दुसरा कसा सावरेल. तूच पाय मागे घेतलास तर दुसरा कसा धावेल. भाग तू समाजाचा, ऋण तुझवर समाजाचे. भाग तू समाजाचा, ऋण तुझवर समाजाचे. देणे हे समाजाचे, सार्थक होईल जन्माचे. देणे हे समाजाचे, सार्थक होईल जन्माचे. मित्रांनो, ही समाजाची देणे कविता आपल्याला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, कविता शेअर करा, आपापल्या समाजांपर्यंत पोचवा. या चॅनलला आतापर्यंत 430च्या आसपास कविता असतील, वेगवेगळ्या विषयाच्या, अनेक विषयावरच्या, सामाजिक, राजकीय, व्रतवैकल्य, व्यक्तिविशेष, सणवार, अशा अनेक
काही उपक्रम आहेत 5-6, ते तुम्ही ऐका. कविता तुमच्या काही सूचना असतील सांगा. तुम्हाला कुठल्या विषयावरची कविता हवी असेल तरी सांगा. आणि या चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य करा. आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.